तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर. तर आपण अशा व्यक्तीचा इंटरव्ह्यू घ्यायला आलेलो आहे की ज्याने ह्या गाडीलाच आपलं घर केलेलं आहे आणि गाडीलाच आपला संसार मानलेला आहे, नाही का? तर डायरेक्ट आपण त्यांच्याशी आज बातचीत करू, नाही का? तर सरांचं नाव पहिले विचारून घेऊया. तर सर, तुमचं नाव काय? माझं नाव सर दिग्विजय पाटील. दिग्विजय पाटील. दिग्विजय पाटील आहेत सर. थोडे स्माइल करतात, समजून घ्यावे. सरांना त्यांची पहिली ह्याच्या अगोदर झालेली लाईफस्टाईल म्हणजे पाठीमागचं फ्लॅशबॅक थोडंसं विचारूयात. सर, ह्याच्या आधी तुम्ही काय करत होता जॉबला? ह्याच्या आधी मी सर पेटीएमला मॅनेजर होतो. सर, कॅमेराकडे नका बघू, यांच्याकडे बघा सर, अँकरकडे बघा. म्हटलं ह्याच्या आधी सर मी पेटीएमला मॅनेजर होतो. अच्छा. 12-13 पोरं माझ्या अंडर कामं करत होती. आता पण आहे, पण आता थोडं स्टॉप केलेलं आहे म्हणजे ह्याच्यावरती. बरं, हे तुम्हाला कसं काय सुचलं की तुम्ही गाडीमध्ये तुम्ही सगळं घरासारखं साम्राज्य बनवू शकता? नाही सर, काय माहितीये का, नाही, अँकर नंबर 2 मी पण प्रश्न विचारतो. ठीक आहे. ऍक्च्युअली म्हणजे काय झालं माहितीये का, मला गाडी येत नव्हती. पण एक माझा मित्र आहे रुपेश म्हणून, रेबेल, त्याने मला गाडी शिकवली आणि गाडी घेऊनही दिली. तेव्हापासून मी हे करतोय. आणि थोडा फायनान्शियल इश्यू झाल्यामुळे मला रूम काय भेटली नाही. रूम भेटली ती चांगली भेटली नाही, त्यामुळे मग मी या गाडीतच राहायला लागलोय. दिवसभर गाडीचा धंदा करतो आणि गाडीचा सीटा वाकड्या करून इथं तो गाडीवरच आपला बिझनेस चालतो. आणि हुशार वगैरे होतो, त्यामुळे गाडीचं झोपायला चालू केलंय. हीच गाडी माझं घर झालेलं आहे, एसी घर. तर सर, म्हणजे किती दिवस तुम्ही म्हणजे आंघोळ वगैरे कुठं करता, कपडे वगैरे वॉश कुठं करता? आंघोळ सर, आंघोळ मी काय करतो, कधी माझ्या मित्राच्या रूमवरती जातो, तिथून आंघोळ करतो. कधी कुठे म्हणजे जिथं जागा भेटेल तिथून आंघोळ करतो, असं करतो. म्हणजे एअरपोर्टला वगैरे, नाही का, जिथे फॅसिलिटी आहे. कपड्याचं काय होतंय, कपडे मी आठवड्यात एकदा धुतोय, त्यामुळे जरा कपड्याचा प्रॉब्लेम होतोय. बाकी काय नाही, बाकी सगळं मस्त आहे. बाकी सगळं. बाकी मग गाडीमध्ये तुम्हाला कसं वाटतंय? पण सर, म्हणजे ही गाडी पूर्ण तुम्ही लक्झरी म्हणजे करून ठेवलेली आहे, म्हणजे एकदम व्हॅन एकदम पूर्ण व्हॅन. म्हणजे जसं की तुम्ही ह्या गाडीमध्ये एसी तर असतोच, पण ह्या गाडीला तुम्ही किचन केलेलं आहे. ह्या गाडीलाच तुम्ही म्हणजे सामान ठेवण्यासाठी सरांनी पाठीमागं पूर्ण किचन सेटअप केलेलं आहे गाडीला. पाठीमागे डिक्कीत सरांचं घर आहे, म्हणजे डिक्कीमध्ये सरांचा संसार आहे पूर्ण, नाही का? बॅग झाले, खायचं टमाटे, कोथिंबीर. ते सर, आता फ्युचर मध्ये काय प्लॅनिंग आहे? फ्युचर मध्ये प्लॅनिंग असं आहे की आता ह्याच्यापेक्षा मोठी गाडी घे. अच्छा, म्हणजे मोठं घर होईल, म्हणजे मोठं घर होईल. अच्छा. माझ्या घरामध्ये एसी आहे. सगळ्या पुण्यातला रिच एरिया सांगा, त्या एरियात माझं घर होतं, कारण माझ्या गाडीत उभं राहते. बरोबर. सरांना मी विचारलं, सर तू म्हणजे सरांना मी काल कॉल केला, सर कुठे? सर म्हणले घरात आहे. म्हणजे हे घर. सरांना म्हटलं अच्छा कुठल्या एरियामध्ये घर आहे? तर सर म्हणले, सरांनी प्राईम लोकेशन सांगितलं, कोरेगाव पार्क, IT पार्क आहे तो. अरे असे सरांचे घर सरांना म्हटलं, सर तिथलं एरियाचं मग सध्या रेट काय चाललोय, काय ते एवढ्या मोठ्या एरियामध्ये तुमचं घर? तर सर म्हणजे माझं घर चालतं फिरतंय, कुठं पण असतं, चालतं फिरतं घर आहे सरांचं. सर जिथं जाईल तिथं सरांचं घर आहे. तर आता हे एपिसोड तुम्हाला कसा वाटला? अजून आणि आहे काय अजून बरं, आणि 5 मिनिटं आहे सर. अरे काय झालं? नाही, बरोबर आहे. नाही, फ्लॅश चालू झाला वाटतं, अंधार पडला ना. नाही, आपल्या घरात लाईट पण आहे. लाईट आहे आपल्या घरात, टेन्शन नाही. आपल्या घरात टीव्ही आहे, लाईट आहे, टीव्ही पण आहे, टीव्ही पण आहेत, टीव्ही, एसी सगळी सोय आहे. असं पाठीमाग असं केलं की झोपतात आणि असं परत झोपायची तुम्हाला जर वाटत असेल तुम्ही माझा व्हिडिओ करा, मी कसं झोपते नको. आता नेक्स्ट एपिसोड, पहिला एपिसोड. सरांना आता त्यांच्या म्हणजे फ्युचरच्या बद्दल विचारायचं. सर, नंतर तुम्ही लग्न वगैरे करणार आहात का? आता सर माझं घर आहे, या घरात मला कोण पोरगी देणार आहे सांगा? नाही, इन फ्युचर प्लॅनिंग एखादी मुलगी तयार असेल तर आपण करू, असं काय नाही. ठीक आहे. म्हणजे तुमचं कष्ट चालू आहे सध्या, म्हणजे सरांचं स्ट्रगल चालू आहे. जर कोण सरांना ह्या स्ट्रगल मध्ये जर कोणती मुलगी साथ देत असेल तर ती भविष्यातली राणी आहे. पॉइंट ती आज सरांचा स्ट्रगल चालू आहे, त्याच्यामुळे सरांच्या स्ट्रगलला कोण म्हणजे साथ देत असेल कोणती मुलगी, तर ती भविष्याच्या म्हणजे लय वर्ष नाही, 3-4 वर्षात ती राणी, तिच्यावणी कोण नसेल. कारण की सर एकदम म्हणजे प्रामाणिक, कष्टाळू आहेत. कारण की निर्व्यसनी, सगळ्यात महत्वाची गोष्ट निर्व्यसनी. त्यांना कोणतंच व्यसन नाहीये. बरोबर.
मी दात आता जरी जावले तरी पण बरं का तुम्हाला सर, त्याचे दात आता पांढरे मी आता माझ्या चॅनल वरती नाही का मी रोजचे व्हिडिओ टाकणार आहे बरोबर की माझी लाईफस्टाईल काय आहे. हा. हा. मी उठलो, मी आता गाडी चालू खाऊ केली. ठिकाण आहे हडपसर पुणे हे सर लोकेशन एक नवीन चॅनल खोलत आहे युट्यूबला. हा. अजून नाव लॉन्च नाही केलेलं त्यांनी, म्हणजे नाही का सुचवलेलं नाहीये नाव. हा, ते promo आहे फक्त. लवकरच promo. हा, कोणतं तरी मी टाकतो मी म्हणजे रेग्युलर लाईफस्टाईल मी झोपतो कसा, बरोबर आजचं माझे Proper, किती झाले, proper. booking Calculation किती सगळं. होते, पैसे किती कमवतोय, हा. म्हणजे एका गाडीमध्ये राहून आपण काय करू शकतो हे मी हा, हे टाकतो. दावून हा. आपल्याला प्रसिद्धी मिळवायची नाही पण आपल्याला एक हो जनरल जनरल जे आहे ते व्यक्तिमत्व दावा म्हणजे सर नाही का तुम्हाला त्यांची डेली रुटीन आणि डेली लाईफस्टाईल दिनचर्या. म्हणजे दिनचर्या रोजचा कसा असेल, म्हणजे नाही का ते दिवसभर काय करतील, ते ट्रिप किती मारतील, ते सगळं ते तुम्हाला त्यांच्या चॅनलवर दाखवतील. त्यांचं चॅनलचं अजून नाव त्यांनी सुचवलेलं नाही. आता चालू करू आपण नवीन. ते आता म्हणजे नाव वगैरे सुचतील ते आपल्या दुसऱ्या एपिसोड मध्ये तुम्हाला नाव वगैरे ते लिंक नाही, वगैरे हा सगळं promo येऊन होता. जाईल. हा. आणि आता हा episode चालू होते. आणि हा पण आपल्या चॅनलचा पण हा पहिलाच व्हिडिओ आहे, त्याच्यामुळं तुम्हाला थोडंसं बोलण्यामध्ये आम्हाला पण थोडंसं जरा कन्फ्युजन होतं नाही का. सपोर्ट करा आम्हाला. सपोर्ट ते नवीन तुम्ही नवीन समजून करू. घ्या, नवीन आहे नवीन असल्यामुळे समजून घ्या नाही मराठी का? माणसाला पुढे आम्ही झालो जाण्यासाठी famous, famous, माणूस famous. मराठी मदत करू आणि शकतो तसं तुम्ही समजून घ्या हा. आणि मराठी माणसाला फक्त हसू नका. हा, मराठी बस. मध्ये मराठी माणसाला तुम्हाला उदाहरण आहे तुमच्या समोर आता जस्ट 1-2 वर्षातले. बरोबर तुम्ही बऱ्याच जणांना हसले पण ते आज कुठे आहेत तुम्हाला माहिती आहे. हा तुम्ही हसले, हे काय याड आहे, कसला डान्स करतो, अनपड आहे, हे ते तुम्ही त्यांना म्हणजे हसलेले आहेत, पण आज ते कोणत्या लेवलला आहेत ते तुम्हाला पण माहिती आहे. बरोबर. बरोबर ना. हा, त्याच्यामुळे सपोर्ट करा. भाऊच्या मागं खंबीर